सर्वांना नमस्कार. आज आपण बघणार आहोत आत्मचरित्र. आत्मचरित्र वाङ्मय एक प्रकार. आत्मचरित्र म्हणजे काय? आत्मचरित्राचे प्रकार काय? आत्मचरित्राचे पथ्य काय पाळायचे आहेत? आत्मचरित्र कोणी लिहित आहे? ह्या सगळ्या गोष्टी आपण आज बघणार आहोत आपल्या आजच्या तासिकेला. प्रस्तावनेमध्ये आपल्याला सांगता येईल की कथा, कादंबरी, नाटक, कविता, निबंधलेखन, प्रवास वर्णन इत्यादी जे साहित्य प्रकार आहेत ते साहित्य प्रकारासारखंच आत्मचरित्र हे एकसुद्धा मराठीमध्ये अनोखे एक साहित्य प्रकार आहे. मानवी समाजाच्या विकासासाठी कर्तृत्ववान जे स्त्री आणि पुरुष आहेत त्यांनी लिहिलेली चरित्र, त्यांच्यावर लिहिलेली चरित्र किंवा त्यांनी लिहिलेली चरित्र जे असतात ते सामान्य लोकांसाठी मार्गदर्शक ठरत असतात. सामान्य म्हणण्यापेक्षा सगळ्यांसाठीच मार्गदर्शक ठरत असतात. महान व्यक्तींचे जे जीवन कर्तृत्व आहे, त्यांचे विचार सामान्य माणसांना प्रतिकूल परिस्थितीशी सामना कसे करायचे आहे त्यासाठी ते सामर्थ्य देण्याचे काम करत असतात. आणि म्हणूनच मराठीमध्ये म्हणण्यापेक्षा सर्वच भाषामध्ये चरित्र आणि आत्मचरित्र जे आहेत ते महत्त्वाचे वाङ्मय प्रकार आपल्याला म्हणता येतात. आता आत्मचरित्र किंवा चरित्र यांच्या व्याख्या अनेक लोकांनी केलेल्या आहेत. त्यातील राग जाधवांची जी व्याख्या आहे ती अतिशय वेगळी आहे. ती मी तुम्हाला सांगतो आहे की ते म्हणतात की आपल्या जीवनविषयक अनुभवांचे व तदनुषंगाने आपल्या व्यक्तिमत्वाचे लेखकाने लेखनरूपाने घडविलेले जे दर्शन आहे ते म्हणजे आत्मचरित्र होय. आता चरित्र म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीच्या जीवनाचा इतिहास होय. आपण शिवाजी महाराजांचे चरित्र वाचतो. ते शिवाजी महाराजांचे चरित्र आहेत. त्यांचे जन्म, मृत्यू, त्यांचे काम काय आहेत, त्यांनी किती लढाया लढल्या आहेत, त्यांची बखर, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे काय त्यांचे चरित्र आहे. त्याच पद्धतीने डॉक्टर विमल भालेरावांनी एक आत्मचरित्रावर अशी व्याख्या केली आहे. ते म्हणतात की स्वजीवन तटस्थपणे न्याहाळून त्यातून आवश्यक त्या बाबींची निवड करून, सगळ्याच बाबींची निवड नाही करायची आहे तर आपल्याला आपल्या जीवनातील आवश्यक त्याच बाबींची निवड करून त्या प्रांजळपणे निवेदन करून कलात्मक मांडणी करून यातून स्वचरित्र रेखाटणे. कलात्मक मांडणी असायला पाहिजे. नुसतं पाल्हाळपणा काही लिहून चालणार नाही. तर त्या आत्मचरित्रामध्ये कलात्मक मांडणी असणं आवश्यक आहे आणि त्याचे स्वचरित्र रेखाटणे आवश्यक आहे आणि ते म्हणजे आत्मचरित्र. आत्मचरित्राला अनेक लोकांनी अनेक नावे दिलेली आहेत. कोणी म्हणतं की मी आपलं आत्मचरित्र लिहितो आहे, कोणी म्हणतात की मी माझी आत्मकथा लिहितो आहे. सावरकरांनी माझी जन्मठेप लिहिलेली आहे. प्रकाश आमटेंचं पण आत्मचरित्र आहे. अनेक लोकांनी आत्मचरित्र लिहिले आहे. तर कोणी म्हणतात की आत्मकथन, कोणी आत्मवृत्तांत म्हणतात का, तर कोणी आत्मनिवेदन मी लिहिलेलं आहे असं म्हणतात. कोणी म्हणतात की माझी जीवन कहाणी, माझी जीवन गाथा, माझा जीवन प्रवास, असा अनेकांनी अनेक नावे त्या ठिकाणी दिलेली आहेत. आता आत्मचरित्र लिहित असताना लिहिण्याचा हेतू काय असायला पाहिजे तो महत्त्वाचा आहे. तर आपल्याला आत्मचरित्र लिखाण करत असताना त्याचा हेतू काय असायला पाहिजे? तर स्वसुखांत करमणूक व्हावी, आपला पराक्रम दुसऱ्यांना ऐकवता आला पाहिजे. त्यासाठी आत्मशोधन, जुन्या आठवणींना उजाळा देणे, आपण केलेल्या कृत्यांची कबुली जबाब देणे, उपकाराची किंवा उपकारकर्त्याची स्मरण करणे हे आपण आपल्या आत्मचरित्रातून करू शकतो आहे. सामाजिक, राजकीय जाणीवेतून अनेक आत्मचरित्र लिहिलेली आहेत. निव्वळ बोधवादी दृष्टीने आत्मचरित्र लिहिली गेलेली आहेत आणि अनेकांनी आत्मचरित्र लिहित असताना सामाजिक, सांस्कृतिक या क्षेत्रामध्ये काम करून त्याचं जो काही काम आहे ते सगळं जगासमोर मांडलेले आहे आणि आत्मचरित्र यातून अगदी प्रसिद्ध केलेले आहेत. म. जोशी यांनी आत्मचरित्र
लेखनाची जी प्रेरणा आहे ती स्पष्ट करताना म्हटलेलं आहे की स्वतःची सुखदुःखे हलकी करणे, स्वतःची सुखदुःखे हलकी करणे, स्वतःच्या वेदना बोलक्या करण्याच्या हेतूने आत्मचरित्र लिहिलेली जातात. आणि निश्चितच ही गोष्ट योग्य आहे की आपण काही गोष्टी लिखाण केल्या तर आपली जी मनातल्या भावना आहेत त्या हलक्या होतात. आणि आत्मचरित्र हा वाचनाचा, लेखनाचा हा जो हेतू आहे तो आपल्याला सांगता येतो. आत्मचरित्रकाराने आत्मचरित्र लिहत असताना काही गोष्टी टाळणं गरजेचे आहेत, काही गोष्टी अवॉइड करणे गरजेचे आहेत. तर पहिली गोष्ट त्यातून आहे की कळवट द्वेष भावना ही काराच्या अंगी नसणे आवश्यक आहे. अतिशयोक्ती, अति भंडकपणा, अतिरंजितपणा, घटनांच्या विपर्यास, असत्य गोष्टी, आत्मगौरव किंवा आत्मस्तुती ह्या सगळ्या गोष्टी टाळणे आवश्यक आहे. कारण की ह्या सगळ्या गोष्टी टाळल्या नाही तर आपलं जे आत्मचरित्र आहे हे खरं होणार नाही. त्याचसोबतच आपल्याला आत्मचरित्र लिखाण करत असताना काही संभाव्य दोष आहेत तेही बघणे आवश्यक आहे. आत्मचरित्र लिहत असताना स्मरणशक्तीची समस्या हे आपल्याला जाणवत असते. एखादी गोष्ट आहे, घटना आहे, ती आठवत नसेल तर आपण आत्मचरित्र लिखाण करत असताना त्याला न्याय देऊ शकत नाही. म्हणून स्मरणशक्तीची जी समस्या आहे ती आपल्या आत्मचरित्र लेखनातील संभाव्य दोष असू शकते, ते टाळणं गरजेचं आहे. अनावश्यक घटनांचा समावेश असू शकतात. एखादी घटना आत्मचरित्रामध्ये द्यायची की नाही द्यायची, अशा घटनांचा समावेश करायचा की नाही करायचा ह्यावर सुद्धा अभ्यास करणे आवश्यक आहे. कुठलेही आत्मचरित्र हे नैसर्गिक राहायला पाहिजे. वाचताना त्या व्यक्तीचे चरित्र सगळं समोर यायला पाहिजे. त्यामध्ये कृत्रिमता कुठल्याही गोष्टी असू नये, हा दोष आहे तर आपण टाळायला पाहिजे. लेखनामध्ये काही मर्यादा असतील तर त्या मर्यादा आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. आत्मनिष्ठेला महत्त्व दिले पाहिजे. कालिक परिणाम जे आहेत ते सुद्धा त्याकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे. आत्मरंगी रंगण्याचा जो दोष आहे, आपली स्वतः स्तुती करणे, आपलंच बढाई मारणे, ही गोष्ट चुकीची आहे आणि ते आत्मचरित्रामध्ये नसणे तरच तो आत्मचरित्र योग्य सर्वोच्च स्थानावर जाण्यासाठी पात्र ठरेल. पुनरावृत्ती, एकच एक गोष्ट पुन्हा पुन्हा लोकांना सांगणे, ती गोष्ट चुकीची आहे. आत्मचरित्रामध्ये ते नसणं आवश्यक आहे आणि हे सगळ्या गोष्टी संभाव्य दोषामध्ये येतात आणि या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास करणं आवश्यक आहे. या सर्व गोष्टी आपण आत्मचरित्र, वैशिष्ट्य, स्वरूप, त्याच्यानंतर दोष आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. आता आपण भारतातील किंवा आपल्या मराठी भाषेतीलच पकडूया, कुठली प्रसिद्ध आत्मचरित्र आहेत ते बघूया आपण. तर माझ्यासमोर सगळ्यात पहिलं नाव येईल ते शरणकुमार लिंबाळे यांच्या अक्कर माशी नावाचे जे आत्मचरित्र आहे ते सगळ्यांनी वाचायला पाहिजे आहे. नंतर आहे माझ्या आठवणीत व अनुभव, विठ्ठल रामजी शिंदेंचे आत्मचरित्र आहे. अरुणोदय बाबा पद्मजी मुळे यांचे आत्मचरित्र आहे. आठवणीचे पक्षी प्रै सोनकांबळे यांचे आत्मचरित्र आहे. त्यानंतर आपल्याला लक्षात घेता येईल की आत्मकथा नावाचे जे मधु लिमये यांचे आत्मचरित्र आहे ते पण वाचायला पाहिजे. महर्षी धोंडो केशव कर्वेंचं आत्मवृत्त नावाचे जे आत्मचरित्र आहे ते बघायला पाहिजे, आपण वाचायला पाहिजे. नक्कीच या महानुभावांची आत्मचरित्र आपण वाचली तर त्यांचा संघर्ष आपल्याला प्रेरणादायी ठरत असते. आठवणीचे पक्षी आहे प्रै सोनकांबळे यांचे आहे ते वाचायला पाहिजे. त्यानंतर अजून अनेक अशी आत्मचरित्र आपल्याला सांगता येतील. बाबा पद्मजींचे आहे. त्याच्यानंतर लक्ष्मण मानेंचे उपरा आहे, लक्ष्मण गायकवाडांचे उचल्या आहे, सुनीता देशपांडेंचं आहे मनोहर तरी आहे, एका खेळियाने दिलीप प्रभावळकरांचे आहे, एका पानाची कहाणी वि स खांडेकरांचे अप्रतिम आत्मचरित्र आहे. बाबर, एका शिक्षकाची कथा, ते त्यांचं आत्मचरित्र आहे. अत्रेंचे आत्मचरित्र आपण बघू शकतो. आचार्य अत्रेंचं कन्हेरीचे पान. त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांचे आत्मचरित्र आपण वाचू शकतो आहे. आणि ह्या सगळ्या आत्मचरित्रातून अजून एक आत्मचरित्र आठवलं मला, ते म्हणजे काय, एका मुंगीचे महाभारत, गंगाधर गाडगिळांचे आहे. उत्तम बंडू तुपेंचं काट्यावरची पोट, हे आत्मचरित्र आहेत, आपण वाचायला पाहिजे. यातून प्रेरणा मिळेल आपल्याला. आणि निश्चितच ह्या सगळ्या
गोष्टी आपण बघितल्या आहेत. इथेच आज आपण थांबूया. सर्वांना नमस्कार.